आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये बसलेला पाहायला मिळते। प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये देखील या युद्धाचा फटका बसलेला आहे। पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना याची या युद्धामुळे होरपळ होताना पाहायला मिळते। परंतु एक दिलासा म्हणून पुण्यामध्ये एक आगळा वेगळा उपक्रम सुरू आहे। मी त्याच ठिकाणी सध्या या बाजूला जर बघितलं तर वास्तव कट्टा आणि इग्नाइट अकॅडमीच्या वतीने जे आहे ते संयुक्त विद्यमान एक छोटासा उपक्रम सुरू आहे, ज्याच्या माध्यमातून 200 विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते जेवण, रोज एक वेळेचं जेवण जे आहे ते दिलं जात आहे। फुलना फुलाची पाकळी सामाजिक मदत म्हणून अशा प्रकारचा एक छोटासा उपक्रम त्यांच्याकडून सुरू करण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांना सकाळी 11 वाजता कुपन वाटले जातात आणि ज्या विद्यार्थ्यांना कुपन वाटण्यात आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी जेवण जे आहे या संस्थांच्या माध्यमातून दिलं जातं। नेमकी संकल्पना काय आहे, हा उपक्रम कशासाठी, सर्व समजून घेऊयात या अकॅडमीच्या आणि या विद्यार्थ्यांकडून देखील ज्यांनी या जेवणाचा लाभ घेतलेला आहे। मी गांधीवी चौकातच अभ्यास करतोय गेली 1 वर्ष झालं आणि बऱ्यापैकी सगळं आमच्या मेस बंद पडल्या होत्या, पण इग्नाइट अकॅडमी, किरण निंबोरे सर आणि गणेश दादा खटाणे यांच्या मार्गदर्शनाखाली जे हा उपक्रम चालू आहे आम्हा सर्वांना खूप फायदा झाला याचा, की एक वेळचं जेवण भेटलं आणि आता आम्ही बऱ्यापैकी सगळे मेन्सला आहोत, आम्ही जेवढे पण विद्यार्थी आहोत आता दिवसातून, तर या गोष्टींचा आम्हाला खूप फायदा झाला आहे। काय अडचणी विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना आता परीक्षा तोंडावर आलेली आहे सर? बऱ्यापैकी आता गॅस पैसे असून पण आम्हाला जेवण मिळत नव्हतं बऱ्यापैकी, आणि मेसमध्ये ऍडमिशन घ्यायला गेलं तर ऍडमिशन मिळत नव्हते। सध्या गॅस आणि त्यांचंही बरोबर आहे की घेताना गॅस बरोबर बऱ्यापैकी आता प्रॉब्लेम चालू आहेत युद्धामुळे, त्याच्यामुळे त्यांना पण काय बोलण्यात अर्थ नव्हता। त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता गावाकडे जायचा प्रयत्न चालू होता आणि बऱ्यापैकी आता तोंडावर येऊन मेन्स 30 ते 40 दिवसावर येऊन ठेपलेले आहेत मेन्स, त्याच्यामुळं गावाकडनं अभ्यास करायचं पूर्ण मानसिकता झाली। पण त्यांनी उपक्रम चालू झाल्यामुळे इग्नाइट अकॅडमीचं, गणेश दादांचं आणि किरण निंबोरे सरांचं खूप खूप धन्यवाद आहे सर। माझे नाव लक्ष्मण खंदारे, मी बीडवरून आलेलो आहे। माझं नर्सिंग झालेलं कंप्लीट झालेलं आहे, तरी मी काय करत आहे की तयारी करत आहे, गव्हर्नमेंट नर्सिंग ऑफिसरची तयारी करत आहे। तरी ह्या युद्धाच्या काळामुळे गॅस टंचाई खूप मागणी असल्यामुळे विद्यार्थ्यांना मेस वगैरे परवडत नाहीत आणि मेसवरती जेवण वगैरे काय करतात, भाज्या वगैरे व्यवस्थित बनवत नाहीत, चपात्या वगैरे कच्च्या बनवतात, मग त्यामुळे जेवण पण व्यवस्थित नसल्यामुळे आणि खूप महागाई झाली आहे। नाही म्हणलं तरी असं जेवायचं म्हणलं तर 100 रुपयाला एक ताट घेतात, ते पोटभर जेवण नसतं, भाज्या व्यवस्थित नसतात। त्यामुळे सरांमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता 15 ते 16 दिवस झालाच खूप छान उपक्रम राबवला आहे आणि छान असा डबा असतंय, जेवण वगैरे आपल्या घरगुती पद्धतीचं असते। त्यामुळे सरांचं पण आणि इग्नाइट अकॅडमीचं पण खूप खूप धन्यवाद। या उपक्रमाचा तुम्ही लाभ घेत आहात, विद्यार्थी म्हणून काय अनुभव आहे, या उपक्रमाचा किती फायदा होतो? खरंच म्हणजे एक खूप मोठं काम आहे। एक वेळचं जेवण देणं हे देव माणसाचं काम इग्नाइट अकॅडमी आणि किरण लिंबोरे सर करत आहे आणि विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर याचा फायदा होत आहे, कारण की मेस बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे हाल होत होते आणि मेन्सची परीक्षा तोंडावर होती आणि अनेक मुलं पुणे सोडून चालले होते, पण ह्या उपक्रमामुळे मुलांचा अभ्यासही होतोय आणि जो बाबा जरी पैसे असूनही मुलांना जेवायला भेटत नव्हतं, पण ह्या उपक्रमामुळे मुलांचा वेळ वाचतोय आणि खूप छान असा उपक्रम चालू आहे। जेवण अगदी घरच्या पद्धतीचं जेवण आहे, उत्कृष्ट पैसे जेवण ह्या प्रोग्राम अंतर्गत मुलांना भेटत आहे आणि मुलं चांगलं जेवण करून चांगला अभ्यास करत आहे। आपण पाहिलं की बऱ्याच ठिकाणी ज्या आहेत गॅस टंचाईमुळे मेस बंद झालेले आहेत, काही ठिकाणी जेवणाची क्वालिटी घसरलेली आहे, तर काही ठिकाणी रेट वाढलेले आहेत। अशा सगळ्या गोष्टींचा जो काही आहे तो फटका या विद्यार्थ्यांना बसताना पाहायला मिळतो आणि त्यामुळेच या संस्थांकडून जे आहे ते छोटासा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे। आतापर्यंत आज 15वा दिवस आहे, 15 दिवस सलग एक वेळेचं जेवण देण्याचं काम या दोन्ही संस्थांकडून केलं जातं। या उपक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा नवराष्ट्र। नवराष्ट्रासाठी निखिल सुकरे, पुणे।